परवानगी न घेता हैदराबाद गॅझेटियरचा GR काढला कसा? मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीमध्ये मंत्री छगन भुजबळ आक्रमक. ओबीसींचं अस्तित्व संपण्याच्या मार्गावर. 10 ऑक्टोबरला ओबीसी समाजाचा मोर्चा निघणारच. बैठकीनंतर विजय वडेट्टीवार यांची घोषणा. इतके कुणबी होते, गायब कुठे झाले? प्रमाणपत्र वाटप सुरू करा, नाहीतर अवघड होईल. जरांगेंचा महायुतीला थेट इशारा. मराठा आरक्षणासंदर्भातली सुनावणी पुढे ढकलली. 15 ऑक्टोबरला दुपारी 3 वाजता आता होणार सुनावणी. दसरा मेळाव्यात नीचपणा केला. रामदास कदमांविरोधात अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार. अनिल परब यांचा कदमांवर संताप. 1993ला रामदास कदमांच्या पत्नीनं जाळून घेतलं की जाळलं याची गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी चौकशी करावी. त्या प्रकरणी नार्को टेस्टही व्हावी. अनिल परब यांची पत्रकार परिषदेमध्ये मागणी. स्टोव्हची आग साडीला लागल्यानं भडका. माझ्या पत्नी विरोधात परबांचे आरोप धादांत खोटे. माझी पत्नीच परबांविरोधात अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार. रामदास कदमांचा परबांवर पलटवार. बाळासाहेबांच्या निधन प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र देऊन मागणी करणार. रामदास कदम यांचं वक्तव्य. मी गद्दारांना उत्तर देत नाही. उद्धव ठाकरेंचा पलटवार. पत्रकारांनी रामदास कदमांसंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर उद्धव ठाकरेंनी केलं स्पष्ट. नितेश राणेंनी स्वित्झर्लंडवरनं कोण येणार होतं याची माहिती द्यावी. कागदी बाण उडवण्यापेक्षा कोर्टात प्रतिज्ञापत्र मांडावं. अनिल परब यांचा नितेश राणेंवर घणाघात. वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या अहमदाबाद टेस्टमध्ये भारताचा दणदणीत विजय. 1 इनिंग आणि 140 रन्सनं वेस्ट इंडिजवर मात. अष्टपैलू कामगिरी करणारा रवींद्र जडेजा ठरला मॅन ऑफ द मॅच. आणि आगामी ऑस्ट्रेलिया वनडे आणि T20 दौऱ्यासाठी भारतीय टीम जाहीर. रोहितऐवजी आता शुभमन गिल वनडे टीमचा कर्णधार. आता श्रेयस अय्यरकडे उपकर्णधारपद, तर T20 टीमची कमान सूर्यकुमार यादवकडेच. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.